वेगवेगळे राज्य झाले, 2 मराठी भाषिक राज्य झालेत, तर बिघडलं कुठे? पण तिथे ही जी काही तुम्ही आता प्रोव्हिजन करून नवीन विधान भवन बांधण्याचं काम हाती घेतलेलं आहे, म्हणजेच याचा अर्थ असा आहे की तुम्ही वेगळ्या विदर्भाला न्याय देण्याची किंवा वेगळा विदर्भ करण्याची तुमची मानसिकता नाही. तुम्ही महाराष्ट्राचं संपूर्ण राजकारण करत असताना विदर्भाला दुर्लक्षित आणि उपेक्षित करून अशी तुमची भूमिका दिसते. अध्यक्ष महोदय, फार तर 70, 80, 100 होईल परिसीमानंतर, तिथे ती व्यवस्था आहे, पण त्यामध्ये दुर्दैवानं ते होत नाही. आज मंत्रिमंडळ पायाभूत समितीशी जी मध्ये या संबंधीचा प्रस्ताव घेऊन जे काही 28 पर्यंत बांधकाम आपण करण्याचा निर्णय घेतला आहे, मला वाटतं की यामधून या सरकारची 1200 कोटी रुपये खर्च करून एकूणच त्यामध्ये हे जर निर्णय वेगळ्या विदर्भाचा तुम्ही घ्यायचा निर्णय घेतला असता तर कदाचित हे एवढा खर्च 1200 कोटीचा वाचवता आला असता. मला मंत्री महोदयांना विनंती असणार आहे की आपण या संदर्भात आपली भूमिका जरा सांगितली पाहिजेत आणि या संदर्भात बोललं पाहिजे. अध्यक्ष महोदय, अगदी तुडबुंजी व्यवस्था त्या ठिकाणी, रस्त्यांची परिस्थिती इतकी दयनीय आहे, प्रचंड रस्ते खराब झाले आहेत. अध्यक्ष महोदय, आपण आमच्या सगळीकडेच आहेत, महाराष्ट्रातील सर्व मतदान क्षेत्रामध्ये आहे. आता एवढे मोठे देणी मोठ्या प्रमाणात आहेत. आत्ताच्या माहितीप्रमाणे 62,000 कोटी रुपये हे कंत्राटदारांची देणी आहे. मग तुम्ही किमान रस्त्याच्या दुरुस्तीसाठी तरी द्या. रस्ते किमान चालण्यापुरती, ते गाडी जाण्यापुरती, अनेक ठिकाणी शाळामध्ये मुलं जाऊ शकत नाही, अशा प्रकारची परिस्थिती आहे. या संदर्भात आपण लक्ष घातलं पाहिजे. एकीकडे या विभागामध्ये प्रचंड भ्रष्टाचार, दुसरीकडे रस्त्याच्या कामाला पैसे नाही. एक शुभम जोशी नावाचे कार्यक्रम आहेत. यामध्ये अध्यक्ष महोदय, खरं तर या मंच यांनी या संदर्भात, या अधिकाऱ्यांच्या संदर्भात यांनी जे काम हाती घेतलं होतं अध्यक्ष महोदय, म्हणजे कार्यकारी अभियंता जोशींनी, अध्यक्ष महोदय मी आपल्याकडे एक पत्र पाठवतो. हे पत्र जर वाचलं तर आपल्याला लक्षात येईल की या अधिकाऱ्यांनी केलेली जी काही कामं आहेत ती कामाच्या संदर्भात किमान 19 पत्र, अधीक्षक अभियंता 19, आणि हे आमचे दक्षता गुण नियंत्रण मंडळ यांनी मिळून 19-20 पत्र दिले. या 20 पत्राचं उत्तर त्यांनी दिलं नाही, ज्यामध्ये जवळपास 400 कोटीची कामं केली. ही कामं फोड करून 50 लाख 30 लाखाची कामं, मर्जीतील सर्व ठिकाणी पोहरादेवीच्या विकासाच्या संदर्भातली ही सर्व कामं आहेत. आणि या अधिकाऱ्याचा मस्तवालपणा, ओ सावरकर साहेब नोट करू द्या जरा, तुम्ही मनात बोललं तर आमची फार हे काय. मग दादा बोलले आम्ही नोट करतो, कोणीच करायला नाही. घसा कोरडा पडतपर्यंत आम्ही बोंबलायचा आणि तुम्ही मजा मारायची टाइमपास करून. आता आले तुम्ही, मागून येऊन बसला तर लक्ष नाही राहत आमचं. साहेब आपण बोला. अध्यक्ष महोदय, एवढा मस्तवालपणा कसा काय येऊ शकतो? तुम्ही नोट करा ना. चौकशी 20 पत्र दिलेत. कोणाकडे? तुमच्याकडे. पीडब्ल्यूडी कोणाकडे? मेघनाताई तुमच्याकडे काय? पीडब्ल्यूडी कोणाकडे? तुमच्याकडे. जरा पहा नाईक साहेब, 20 पत्र देऊन त्या पत्राचं उत्तर देत नाही. 400 कोटी खर्च करून टाकलेत, त्याचा दर्जा निकृष्ट आहे. आणि अशा ठिकाणी जर चौकशी होत नसेल तर हे पैसा फुकट गेलाय, काहीच काम झालं नाही तिथे आणि पैसे खर्च झालेत. एवढा भ्रष्टाचार इकडे सगळं चाललंय अध्यक्ष महोदय. आणि यासाठी जर आपला विभाग काम करत नसेल हे दुर्दैव आहे असं मला वाटतं अध्यक्ष महोदय. अनेक बाबी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या संदर्भात आहेत. एक तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संदर्भात या ठिकाणी एक गोष्ट प्रामुख्याने सांगितली पाहिजे की कॅग, आता मी तो बोलत नाही पण कॅगच्या संदर्भात हा एक बांधकाम विभागामध्ये 250 कोटीचा हा जो काही छत्रपती संभाजीनगरमध्ये QR कोड हा घोटाळा झालाय. महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागातील सर्वात म्हणजे धक्कादायक ही बाब आहे अध्यक्ष महोदय. हा QR कोड घोटाळा, कंत्राटदारांचे QR कोड दुसऱ्या कंत्राटदारांच्या वर्करवर वापरून हा निधी वळविण्यात आला. याची चौकशी होणार आहे की नाही? म्हणजे ही चोरीच झाली क्लिअर. राज्य सरकारने चौकशीसाठी मुख्य अभियंता चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. आमचे दानवेजींनी त्यावेळच्या तत्कालीन विरोधी पक्षनेत्यांनी या आक्षेप नोंदवला. या घोटाळ्याने विदर्भातील संपूर्ण यंत्रणा या संपूर्ण याच्यामध्ये आले. प्रचंड घोटाळा आहे. 250 कोटी रुपये या ठिकाणी
काम न करता तो QR कोडचा वापर करून डबल काढून घेतलेत. एवढा गंभीर विषय असताना रस्त्याला पैसे मिळणार कुठे? एवढा जर भ्रष्टाचारामध्ये आणि मंत्र्यांचं लक्ष आहे की नाही मला माहित नाही, सरकारचं लक्ष आहे की मला माहित नाही, पण या घोटाळ्यावर कुठेतरी लक्ष केंद्रित केलं पाहिजेत असं मला वाटतं अध्यक्ष महोदय. आणि म्हणून या ठिकाणी या विषयाला न्याय मिळेल अशी माझी अपेक्षा अध्यक्ष महोदय. आदिवासी विभागाच्या संदर्भात आदिवासी मंत्री होते आतापर्यंत, आता गेले वाटते पुन्हा ते राज्यमंत्री म्हणून आहे, पण आता जरा कॅबिनेट मंत्री असते तर बरं झालं असतं. काय आता आम्ही बोलतो सिनियर लोडर 7-7 वर्ष आम्ही 6-6 टर्मची माणसं इथे बसलोत आम्ही. अहो थोडंसं तरी आमची तरी घालवा काय सभागृहाची थोडं काय बसवायला. काय आता गोरे साहेब वाईट वाटते सगळं पाहून. कधीच पाहिलं नाही एवढी अनास्था ना मंत्र्यांची ना सरकारची. तुम्हाला दुर्दैवानं सांगावं लागतं. उईकेजींना सांगताना आपल्याकडे काय बघा, हे टार्टी आणि बार्टीच्या संदर्भात फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी आहे. आमचा याचा नितेश कराळे मास्तर आहे, या संस्था चालवतो, उत्कृष्ट चालवतो. 200 विद्यार्थ्यापैकी नोकरीवर किमान 100 मुलं लागतात. रेकॉर्ड काढा. केवळ हा आदिवासी मंत्र्यांच्या मुलीच्या विरुद्ध प्रचाराला गेला म्हणून याची चौकशी सुरू केली. आता काय प्रचाराला जाऊ नये, संस्था चालक आहे म्हणून तो बोलतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घेऊन बोलतो, संविधानावर बोलतो, म्हणून याची चौकशी केली. चौकशीमध्ये काही आढळलं नाही, तरी त्या संस्थेला पोरांचा आग्रह आहे, मुलं द्यावीत म्हणून त्या संस्थेला. दरवर्षी 150-200 विद्यार्थी शासकीय सेवेत रुजू होतात त्या संस्थेचे. अरे थोडी तरी ठेवा. एखादा माणूस जर विरोधात बोलतो म्हणून ही दडपशाही हुकुमशाही आहे. चौकशीमध्ये काही निष्पन्न झालं नाही तरी त्या संस्थेला